साथ संगतजी, प्रेमाने बोला, धन निरंकार जी. आजचा पण दिवस सगळ्यांना छान जाणार आणि गुरुचा आशीर्वाद प्राप्त होणार. आपण सत्संगामध्ये जातो म्हणजे नेमकं काय करतो, तर आपल्याला सत्संगामध्ये एवढे चांगले विचार आपल्या कानावरती पडतात आणि सद्गुरूनं जी आपल्यासाठी एक लक्ष्मण रेखा आखून दिलेली असते की खोटं बोलू नका, कुणाचं काही चोरू नका, बेईमानानं राहू नका, कुणाला लुबाडू नका. म्हणजे थोडक्यात काय तर वाईट कुठलंही कर्म तुम्ही करू नका. आणि असं ज्यावेळेला तुमचं वर्तन असेल त्यावेळेला तुम्ही सद्गुरूचा आशीर्वाद सहज प्राप्त करून घेऊ शकता. अशी आपल्याला सद्गुरूची शिकवण सद्गुरूच्या दरबारामध्ये भेटत असते. आता सगळ्यात महत्त्वाचं एक जुनी कथा आहे ती तुमच्या चरणावरती दाशी ठेवू इच्छिते की फार वर्षापूर्वी अशी लोक म्हणायची. आता आपण कलियुगाच्या शेवटच्या चरणावरती आहोत, पण फार पूर्वी अशी लोक म्हणायची की बाबांनो, बेईमानानं कमवलेला पैसा हा कधीही जाया जात नाही. हे सहज वाक्य आपल्याला आपल्या अगदी बुजुर्ग लोकांच्याकडून कानावर पडलेलं असेल. आणि अजूनसुद्धा काही वयस्कर मंडळी हा प्रयोग करतात किंवा हे वाक्य वापरतात की जया जात नाही. तर खरंच असं होतं का? दाशी एक उदाहरण चरणावरती ठेवू इच्छिते. काय झालेलं असतं, फार वर्षापूर्वीची एक गोष्ट आहे. एक म्हातारी आजी जिला कुणीही नसतं आणि ती डोळ्यांनी सुद्धा अंध असते, तिला काही दिसत नाही आणि शेवटचा पर्याय आता काहीच नाही आजीकडं. मग तिचा उपजीविका किंवा चरितार्थ चालवण्यासाठी कामधंदा काय करणार ती आजी? म्हणून तिच्या घराजवळच एक मंदिर असतं आणि त्या मंदिरामध्ये जाऊन ती आजी नुसती आपली भिक्षा मागायचं काम करायची आणि देवाच्या दारातच ती बसून राहिलेली असायची. मग काही लोक यायची की बाबा त्या आजीला मग 10 रुपये 5 रुपये प्रसाद अशा पद्धतीनं तिला ती सगळी लोक मदत करायची. ती आजी आपली तो प्रसाद खायचा आणि काही 2 पैसे किती येणार आहेत, आता भिक्षा म्हटलं की लोक किती देणार, तेच गाठीला बांधून आपली घरी झोपडीमध्ये तिच्या जायची. एक दिवस काय झालं, असंच ती भिक्षा मागत असताना एक छोटासा मुलगा येतो आणि आजीला आई म्हणून मिठी मारतो. आता त्या मुलाने आजीला मिठी मारल्यामुळं आता आजीला पण कोण नसतं. ती अर्ध किंकाळी ऐकून आजीचं मनसुद्धा थोडंसं हेलावून जातं, पाझरतं आणि आजी प्रेमानं त्या मुलाच्या माथ्यावरनं, डोक्यावरनं, केसावरनं हात फिरवते आणि म्हणते, बाळा कुणाचा रे तू? तो पोरगा म्हणतो, मी तुझाच आहे आणि मला तुझ्याकडंच राहायचे. आणि तो काही केले ऐकत नाही. शेवटी ती अंध आजी म्हणते की बाबा आता हा मुलगा हट्टच धरलेला आहे, कुठंच हा जात नाही आणि बाहेर कुठं गेला, त्याला काही त्रास झाला तर त्यापेक्षा आपलं त्याला घरी घेऊन जावं. म्हणून ती आजी त्या मुलाला घेऊन तिच्या घरी येते, म्हणजे झोपडीत येते. आणि खूप असे दिवस चाललेले असतात. जवळजवळ मुलगा मोठा होत येतो, 7-8 वर्षाचा मुलगा झालेला असतो. आणि आजीनं मग जास्त भिक्षा मागून एक मोठासं गाडगं म्हणूया किंवा डेरा असा पैशांनी गच्च भरलेला असतो. आणि आजीला वाटतं की आता एवढे पैसे आता ह्या मुलासाठीच आपल्याला ठेवायचे आहेत सगळे जपून, पण उद्या कुणी चोरी केले किंवा कुठं गेले तर आपले पैसे सगळेच जातील. मग आता आपण काय करायचं? मग त्यावेळेला ती आजी ठरवते की गावामध्ये एक सावकार असतो. मग आजी म्हणते की सावकाराजवळ ती धन आपलं सुरक्षित राहील, सेफ राहील, म्हणून ते धन घेते आजी आणि गुपचूप जाऊन त्या सावकाराला सांगते की बाबा रे, हे माझं धन एवढं तुझ्याजवळ राहू दे, कारण मी आता ते धन मी माझ्याजवळ ठेवू शकत नाही आणि माझा मुलगा छोटा आहे, त्याला पण हे काही कळणार नाही, म्हणजे त्याला पण संरक्षण करता येणार नाही.
घराला झोपडीला नीटसदार नाही आणि माझ्या मुलालाच ते पैसे कामाला येतील, हे तुझ्याकडे एवढं माझं पैसे ठेव. आता तो सावकार लबाड असतो. मग तो सावकार काय करतो, तेवढ्यापुरतं नाटक करतो. पैसे मोजून घे म्हणतो दिवाणजीला आणि जणू काही मी हे परतच पैसे करणार आहे. अशा हिशोबानं तो ते पैसे तिचे सगळं एवढं मोठं ते डेरा म्हणूया तो घेतो आणि म्हणतो आजी तू आता निवांत घरी जा. आणि ती म्हातारी घरी जायला निघते. आणि दैवयोगानं म्हणा किंवा विचित्र योगानं तिचा तो छोटा मुलगा जिनं सांभाळलेला असतो तो एक दिवस खूप आजारी पडतो. आणि आजारी पडल्यानंतर त्या आजीला वाटतं की आता ह्याला दवाखान्यात घेऊन गेलं पाहिजे. दवाखान्यात घेऊन जाते आजी, पण जवळ पैसे नसतात. मग तिला असं आठवतं की त्या सावकाराकडून त्यातले काही पैसे घेऊन यावेत आणि या मुलावरती उपचार करावा. म्हणून ती आजी काय करते, उठते, सकाळी आंघोळ करते. मुलगा तर तापानं फणफणलेला असतो. त्याला म्हणते थांब जरा मी पैसे घेऊन येते. आणि ती तशीच काठी टेकवत परत त्या सावकाराच्या दारात येते. ज्यावेळेला ती आजी सावकाराच्या दारात येते त्यावेळेला तो सावकार असा तिच्याकडे बघतो की आजी मी तुला ओळखतच नाही आणि तू कोण, इथून तो सुरुवात करतो. त्यावेळेला आजी म्हणते अरे माझा मुलगा तापानं फणफणतोय, त्याला दवाखान्यात घेऊन जायचंय, थोडेसे पैसे दे म्हणून मी आले. मामी नाही का तुझ्याकडं मध्ये पैसे ठेवले. तो म्हणतो नाही, माझ्याकडे तू 1 रुपया पण ठेवलेला नाही आणि तू आल्या पावली परत जा, नाहीतर तुला मी धक्के मारून बाहेर काढीन. एक तर तू भिकारीन आणि भिकारणीकडे एवढे पैसे आले कुठून, गावातल्या लोकांना मी इथं जमा करीन. ती आजी काही न बोलता रडत 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 तिच्या झोपडीकडे येते. झोपडीकडं आल्यानंतर परत तिच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटते की आता जरी ह्या मुलावर उपचार नाही झाला तर काहीतरी बरं वाईट होईल. कारण आजीचा तो मुलगा म्हणजे जीव की प्राण झालेला असतो. अगदी पोटच्या मुलासारखं ती त्याचा सांभाळ करत असते. मग आजी काय करते, उठते आणि म्हणते त्याच्या हृदयाला थोडासा तरी पाझर फुटला तरी चालेल, अशा पद्धतीनं त्या मुलाला कडेवर घेते आणि परत सावकाराच्या दारात जाऊन अशी बसलेली असते. आणि ज्यावेळेला ती सावकाराच्या दारात बसलेली असते त्यावेळेला परत तो दिवाणजी सांगतो की ती म्हातारी परत आपल्या दारात आलेली आहे. त्यावेळेला सावकार म्हणतो की त्या म्हातारीला तुम्ही बाहेर हाकलून द्या. तो म्हणतो ती जात नाही. मग ती सावकार येतो आणि त्याचं लक्ष जातं. त्यावेळेला त्याला असं वाटतं की त्या म्हातारीकडं जो मुलगा आहे तो आपल्या मुलासारखा दिसतोय. याचा अर्थ की हा काय प्रकार आहे. कारण काही वर्षापूर्वी त्या सावकाराचा एक जुळ्या भाऊ म्हणूया आपण, जी हिंदी चित्रपटात कहाणी असते त्याच पद्धतीनं तो एक ते जुळे जे असतात त्यातला एक मुलगा यात्रेमध्ये हरवलेला असतो आणि एकच मुलगा त्या सावकाराकडे असतो. मग काय होतं की त्या सावकाराला शंका येते. तो घरात जातो आणि त्याची अर्धांगिनी म्हणजे बायकोला सांगतो की त्या म्हातारीकडे जो एक मुलगा आहे तो मला आपलाच मुलगा वाटतोय, तर तू जरा नीटसं पाहून घे. ती पण येते. आता आई लगेच मुलाला ओळखते, म्हणते बघा त्याच्या पाठीवर एक भाजलेली खूण आहे. जर समजा त्याच्या पाठीवर भाजलेली खूण असेल तर तो आपलाच मुलगा आहे. आणि मग त्याचं ते शर्ट बाजूला करतात. त्यावेळेला काय सांगायचं, त्या पाठीवर भाजलेली खूण असते. आणि मग त्यावेळेला ती आई एकदम घाईवरते, मुलाला पटकन उचलून घेते. तापानं फणफणलेला असतो तो मुलगा आणि ओक्साबोक्शी रडायला सुरुवात करते. सावकाराला म्हणते की हा आपलाच मुलगा आहे. आणि मग सावकार त्या म्हातारीला म्हणतो तू काही काळजी करू नकोस, हा आमचा मुलगा आहे. आम्ही त्याला जेवढे लागतील तेवढे पैसे खर्च करू, पण त्याचा जीव आम्ही जगू. मग ती म्हातारी म्हणते की ज्या वेळेला मी तुम्हाला म्हणलं की माझा मुलगा आजारी आहे तर तू म्हणतो की तो मेला तरी चालेल पण आम्ही तुला पैसे देणार नाही. पण आता तू म्हणतोयस की हा माझा मुलगा आहे आणि ह्याला मी जगवणार. म्हणजे आत्ता तुझा हा बेईमानपणा कुठे गेला.
मग तो सावकार काहीच बोलत नाही आणि म्हातारीला म्हणतो, हे थोडेसे पैसे घे आणि तू निघून जा, आता मी माझ्या मुलाचं बघतो. मग ते डॉक्टर येतात, त्या मुलाला उपचार करतात. तरी तो मुलगा डोळे उघडतो आणि आई म्हणून हाक मारतो, पण तिथं आजी नसते, त्याची खरी आई असते. पण मुलगा तिला स्वीकारत नाही. तो म्हणतो, ही माझी आई नाहीच आहे. आणि मग परत सावकाराला प्रश्न पडतो, आता त्या आजीबाईंना आणल्याशिवाय काही गत्यंतर नाही. पुन्हा तो सावकार घोडागाडी काढतो आणि परत त्या म्हातारीच्या झोपडीत जातो आणि म्हातारीला म्हणतो, आजी माझं चुकलं, तुम्ही आता आमच्या घरी चला. त्यावेळेला परत आजी त्याला आठवण करून देते, की म्हणते, ज्यावेळेला तू बेईमानाचा पैसा, माझा भीक मागितलेला पैसा तू हडपायचा प्रयत्न केलास, पण आज ज्यावेळेला तुला समजते की तुझ्याच मुलाला एवढी वेळ आलेली आहे, ज्यावेळेला तू माझ्याशी बेईमानपणे वागलास, माझा पैसा तू हडप करायचा प्रयत्न केला, त्यावेळेला तो माझा मुलगा होता. पण आज ज्यावेळेला तुला समजलं की हा मुलगा माझा नाही तर तो तुझा आहे, त्यावेळेला तुझा हा बेईमानपणा कुठं गेला. म्हणजे ज्यावेळेला ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अशा पद्धतीनं मग तो सावकार म्हणतो, आजी झालं गेलं विसरून जा, आता मी तुम्हाला माझ्या आईसारखंच माझ्या वाड्यावरती सांभाळतो, पण तुम्ही हे डोक्यातनं काढून टाका. मी बेईमानानं वागलो आत्तापर्यंत, पण इथून पुढं कधीही वागणार नाही असं तुम्हाला वचन देतो. आजी घरी येते. मुलगा तापानं भणपणलेलाच. उपचार केले होते तरी डोळं झाकून घट्ट असे पकडून ठेवलेले होते. जशी आजी घरी येते तसा तो मुलगा तिचा आवाज ऐकून कावराबावरा होतो. आजी परत त्याला कवटाळते, त्याची पप्पी घेते आणि आजी म्हणते, अरे बाळा कशाला हट्ट धरला, मी इथंच आहे की. त्यावेळेला बाळाच्या डोळ्यातनं दोन दोन अश्रू, आजीच्या डोळ्यातून पण अश्रू वाहत असतात. आणि मग तो मुलगा म्हणतो की नाही, मी तुझ्याशिवाय राहणार नाही, तू मला सोडून कुठेही जायचं नाहीस, असं म्हणत असते आजी मुलगा. आणि मग ती आजी म्हणते, नाही हे थोडे दिवस चालेल असं, पण आपल्याला काय करायचे, नको तुमचा आम्हाला मुलगा पण नको आणि काही नको. मग तो जरा बरा झाला की परत आजी आपली काठी टेकवत झोपडीची वाट धरते. त्यावेळेला सावकार म्हणतो की आजी निघालीस तर हे तुझा डेरा पैशाचा, अजून जास्त पैसे देतो, घेऊन जा. त्यावेळेला आजी म्हणते, आता नको, मुलगा होता म्हणून पैसे लागणार होते आणि तुझ्याकडं तो पैसा आला, तुझा त्याला स्पर्श झाला, तू बेईमान आहेस म्हणून बेईमानाचा पैसा मला नको आहे. जगामध्ये हेच चाललेलं आहे आणि म्हणून आपल्यासाठी सद्गुरूचं चरण राखीव आहे. ज्या दिवशी आपण या सद्गुरूच्या दरबारात येऊ त्याच वेळेला आपल्याला चांगलं काय वाईट काय हे समजतं आणि कदाचित त्या सावकाराच्या विचाराशी आपण एकसंग किंवा त्या विचारावरती चालत नाही, तर आपण जे आहे आपल्याजवळ त्याच्यातच समाधान मानतो आणि ही वाटचाल आपण पुढं चालत राहतो. अशा पद्धतीच्या घटना समाजामध्ये, घरामध्ये रोज घडत असतात. पैसा हा सर्वस्व नाही अशी छातीटोकपणे सांगणारी माणसं अगदी लालचमध्ये बुडलेली असतात. म्हणून कुणाचे धन कुणाची माया आपण बघतो. या पद्धतीनं जर आपण तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, गाडगे महाराज असतील, चोखामेळा, गोरा कुंभार ह्या लोकांची जर आपण पाहिला त्यांचा इतिहास, तर त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की त्यांनी काहीच पैसा कमावला नाही, पण ते अति उच्च शिखरावरती गेले. आजही ते पूज्य आहेत, आपल्याला वंदनीय आहेत. आता हरदेवजी बाबासुद्धा आपण म्हणतो की फक्त निरंकारी मशीन चालवायचं काम एवढंच केलेलं नाही, तर हुंडाबळी असेल, दारूबंदी असेल, अशी सुद्धा कामं हरदेवजी बाबांनी त्या काळी केलेली आहेत. म्हणून हे मंडळ आपण स्वीकारलं पाहिजे आणि या मंडळामध्ये, या सत्संगामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे, ब्रह्मज्ञान घेतलं पाहिजे. काही चुकत असेल तर दाशीला क्षमा करा आणि एक
प्यारी छोटीशी कमेंट करायला मात्र विसरू नका. धन निरंकार जी. प्रेमाने बोला. धन निरंकार जी. रामकृष्ण हरी.